लोक म्हणतात दोन जावांचं नातं जुळणं कठीण असतं, पण या दोन जावांनी सिद्ध केलं, नात्यात विश्वास असेल, मेहनतीची साथ असेल तर खेड्यातूनही मोठा उद्योग उभा राहू शकतो। ही गोष्ट आहे राधानगरी तालुक्यातील टिटवे या छोट्याशा खेड्यातल्या राजश्रीताई घारे आणि गीताताई घारे या दोन महिलांची, ज्यांनी परिस्थितीकडे अडचण म्हणून नाही तर संधी म्हणून पाहिलं। घर सांभाळत त्यांनी सुरू केला पापड बनवण्याचा व्यवसाय आणि आज त्यांच्या हातची चव संपूर्ण जिल्ह्यात पोहोचली आहे। उडीद पापड, नाचणी पापड, तांदूळ पापड अशा वेगवेगळ्या प्रकारचे पापड, प्रत्येक पापडामागे आहे मेहनत, गुणवत्ता आणि गावाकडच्या चवीची ओळख। या पापडांची खासियत म्हणजे त्यांची पारंपरिक पद्धत। सुरुवातीला पीठ चुलीच्या जाळावर मोठ्या भगुण्यात शिजवून त्याला काही काळ वाफ दिली जाते, म्हणून प्रत्येक पापडाला मिळते वेगळी चव आणि घरगुतीपणाचा स्पर्श। पण या उद्योगाला खरी गती मिळाली ती आधुनिक पापड मशीनमुळे। कोल्हापूरच्या बाजीराव मशीन्स यांच्याकडून घेतलेली ही मशीन घरच्या लाईटवर चालणारी, कमी मेंटेनन्सची आणि वापरण्यास अतिशय सोपी आहे। महिलांसाठी ही मशीन म्हणजे फक्त एक यंत्र नाही, तर कमी वेळेत जास्त उत्पादन, कमी मेहनत आणि स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची एक मोठी संधी आहे। आज या दोन जावा केवळ पापड तयार करत नाहीत, तर त्या स्वतःची ओळख तयार करत आहेत। जिथे मोठे कारखाने नाहीत तिथे ही मेहनत, गुणवत्ता आणि योग्य मशीनच्या मदतीनं मोठा व्यवसाय उभा राहू शकतो, हे या दोन जावांनी दाखवून दिलंय। लक्षात ठेवा, व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं शहर नाही, मोठी इच्छा, योग्य सुरुवात आणि योग्य मशीनची निवड आवश्यक असते। या दोन जावांचा विचार, प्रेरणादायी उद्योग आणि ग्रामीण चव आवडली असेल तर कमेंटमध्ये मी सुद्धा उद्योजिका बनणार नक्की लिहा। आणि हो, मशीन खरेदीसाठी, उद्योगाच्या अधिक माहितीसाठी आणि अशाच ग्रामीण महिलांच्या यशोगाथांसाठी पेज फॉलो करा।